स्वागत करते हैं हमारे अतिथि को बुला के। वाघमारे जी चले आइया। प्रणव वाघमारे जी आ चुके हैं। हम उनसे विनती करते हैं कि अभी ध्वजारोहण कर लेते हैं। ध्वजारोहण के बाद राष्ट्रगीत होगा, उसके लिए सब लोग खड़े हो जाइए प्लीज। काका काका थोडं मागे या। बस बस बरोबर बरोबर मंदार मध्ये काका उभे राहा इकडे वरती। राष्ट्रगीत सुरू करतोय, सगळ्यांनी उभे राहा। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। पाहुण्यांचं स्वागत करू आणि त्यांना दोन शब्द बोलायची विनंती करू। नमस्कार, गुड मॉर्निंग and wishing each one of you a very happy 77th Independence Day of our beloved country India. एकदा सगळेजण माझ्याबरोबर भारत मातेचा जयकारा करूया। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे। थैंक यू टू द EC and honorable guests. आई विल स्पीक इन हिंदी। ये एक बहुत बड़ा सम्मान है जो कि किसी ने आप सबने मिलकर मुझे दिया। अपने देश का तिरंगा लहराना, आई थिंक दुनिया में इससे बड़ी प्राउड मोमेंट कोई नहीं होती है। हमारे पास हमारे लाइफ में इंडिविजुअल प्राउड मोमेंट्स काफ़ी होती है, हम हमारे इंडिविजुअल सक्सेस पे प्राइड करते हैं, पर जब देश का तिरंगा हम लहराते हैं तो आई थिंक उससे बड़ी बात कोई नहीं है। ये भाग्य शायद बहुत कम लोगों को मिलता है। आई एम रियली हैप्पी कि आप लोगों ने मुझे ये अपॉर्चुनिटी दी। तहे दिल से आप सबका धन्यवाद करता हूँ मैं। नाउ कमिंग बैक टू टुडेज इम्पोर्टेंस, हम सबको, मुझे नहीं लगता यहाँ पे जितने भी लोग बैठे हैं या हम लोग जो खड़े हैं,
आज का इम्पोर्टेंस बताने की ज़रूरत है। हमने बचपन से सुना है कि इंडिपेंडेंस का इम्पोर्टेंस क्या है, और शायद आज हम उसको रियल एक्सपीरियंस करते हैं जब हमें सोशल मीडिया पे, हमें जनरल डिस्कशंस में अपने खुद के एक्सप्रेशंस फ्रीली लोगों के साथ शेयर करने के लिए अलाउ किया जाता है, तो हमें इंडिपेंडेंस का इम्पोर्टेंस पता चलता है। माय बिलीफ इज, जिन लोगों ने इंडिपेंडेंस के लिए शहादतें दी है, ज्यांनी कठीण परिस्थिती 47च्या आधीची बघितलेली आहे, हॅट्स ऑफ टू देम, व्हेरी हार्टफेल्ट थैंक्स टू देम। बट आई बिलीव इक्वली अपने पे अभी एक रिस्पॉन्सिबिलिटी है कि ये देश को आगे ले जाना है, और ये फ्रीडम, ये इंडिपेंडेंस, ये कल्चर आगे लेके जाना है। इसे हमारी वजह से, या ये जो बच्चे हैं इनकी वजह से हमारा इंडिया इंडिपेंडेंट रहेगा आगे चल के भी। हम देख रहे हैं हमारे आजू बाजू में क्या हो रहा है। रिसेंट 7-8 दिन पहले हमारे ईस्ट साइड में क्या हुआ है, या इसके पहले हमारे इंडियन ओशन में मालदीव्स में क्या हुआ है। तो काफ़ी एक्सटर्नल फोर्सेस, काफ़ी इंटरनल फोर्सेस इंडिया को डिस्टेबलाइज करने की कोशिश करते रहते हैं। बट हमारे जैसा, आप जैसा, मेरे जैसा कॉमन मैन अगर फॉर्मली बिलीव करता है कंसेप्ट कॉल्ड एज इंडिया, कंसेप्ट कॉल्ड एज मेरा देश, तो मुझे नहीं लगता कोई बाहर का एक्सटर्नल फोर्स या इंटरनल अनरेस्ट फोर्स इसको डिस्टेबलाइज कर पाएगा। और हमें ये हमारी जिम्मेदारी है कि हम ये जो नई जनरेशन है इसको रियलिटी बताते रहे, देश प्रेम सिखाते रहे, एट द सेम टाइम रियलिटी चेक देके उनमें रिस्पॉन्सिबिलिटी बिल्डअप करते रहे। आई थिंक आई एम नॉट द राइट गाय टू गिव यू ज्ञान ऑन दिस, बट स्ट्रांगली बिलीव कि हम सब मिलके अगर हमारा रोल निभाएंगे तो इंडिया इंडिपेंडेंट फॉर एवर रहेगा। दैट्स ऑल फ्रॉम माय एंड। Once again, thanks to the EC for giving me this opportunity, and thanks to each one of you for having me here. Thank you. भारत माता की, भारत माता की। स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। श्री वाघमार यांनी बरंच काही सांगितलेलं आहे, यात मला एकच गोष्ट जोडायची आहे। आज जे सध्या सोशल मीडियावर आपण लहान मुलांना सतत मोबाईल किंवा हे हातात देत असतो, त्यांनी फार त्यांचं मन दूषित होत आहे। याकडे सर्व पालकांनी लक्ष देण्याची फार आवश्यकता आहे। सध्या देशात इतर देशांची लोक ढवळाढवळ करताना आपल्याला दिसतात, ते वाघमार यांनी आत्ताच सांगितलं आणि हे सत्य आहे। तेव्हा सर्व पालकांना माझी विनंती आहे की मुलांना कमीत कमी सोशल मीडियावर ठेवा, खेळाकडे, अभ्यासाकडे लक्ष देणं सांगा, कारण मोबाईलच्या माध्यमाने मुलांची मनं दूषित होत आहे। आजच्या परिस्थितीत आपणास एक जॅपनीज लोकांसारखं वागायला पाहिजे। जॅपनीज लोक म्हणतात, माझं देश सर्वात प्रथम, दुसरं माझं राष्ट्र, शेवटी मी। आपण उलटे झालो आहोत। आपण मी आधी, देश गेलं खड्ड्यात। हे आपल्याला फार बदलायला पाहिजे, कारण परिस्थिती आणखीन बिकट होती जाणार आहे। आपल्या पुढच्या पिढीला काय सोसावं लागेल ह्याचा जरा सगळ्यांनी विचार करावा, एवढंच मला सांगायचं आहे। धन्यवाद। दोन्ही मान्यवरांनी खूपच मोलाचा सल्ला दिलेला आहे। खरंच सोशल मीडियामुळे पुढची पिढी म्हणजे कुठे जाते ह्याच्याकडे आपल्यालाच लक्ष देणं गरजेचं आहे। थँक्यू काका। आपल्या पावसाचं एकंदर वातावरण बघता आपण आधी काही अनाउंस केलेलं नव्हतं कि आज काही प्रोग्राम होना है, कुछ अनाउंस नहीं किया था पहले से कि आज कुछ प्रोग्राम होने वाले हैं, लेकिन जिनको आज आके कुछ परफॉर्म करना है या कुछ अपने मतलब कुछ बोलना है तो यू आर वेलकम। आप यहाँ पे ऑन द स्पॉट आके कुछ एंट्रीज दे सकते हो। मी आता इथे वोट ऑफ थँक्ससाठी आलो आहे। प्रमुख पाहुणे आणि आपटे काका, थँक्यू सो मच। तुम्ही अमूल्य इथे आम्हाला उपदेश दिला, तो डेफिनेटली आम्ही लक्षात ठेवू।
ॲज अन I-Class रेसिडेन्सी मेंबर्स. याबरोबर मी सांगतो की म्हणजे आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. आणि जसं रुचिता म्हणली की कोणाला काही सादर करायचं आहे, कोणाला काही बोलायचं आहे, प्लीज वेलकम. आम्ही स्नॅक्सची सोय केलेली आहे, ते येत आहेत, त्यामुळे थोडा सगळ्यांनी धीर धरावा. त्याची अरेंजमेंट झाल्यावर आम्ही डिक्लेअर करू. तोपर्यंत कोणाला काही सादर करायचं असेल तर प्लीज स्टेजकडे यावे. आदम पटेल कुछ पेश करने वाले. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. पुरानी जंजीरों को तोड़ चुके, क्या देखे जंजीरों को छोड़ चुके. आज ज़माना जानते क्या पूछा है, आज ज़माना नए जगत से हम भी नाता जोड़ चुके हैं. नया खून है, नई उमंग है, अब है नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. थैंक यू. आदम के बाद हम बुलाते हैं अनाबिया को, एक गाना वो भी गाने वाली है. सब उसका गाना सुनेंगे ना. जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसितान हमारा, हमारा सारे जहाँ से अच्छा. पर्वत सबसे ऊंचा, हमसाया आसमान का, वो संतरी हमारा, वो बाजवा हमारा, हमारा सारे जहाँ से अच्छा. गोदी में खेलती है इसकी हजार नदियाँ, गुलशन है जिसके रंग से रश के जहाँ हमारा, हमारा मज़हब नहीं सिखाता आपस में प्यार रखना. हिंदी है हम, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहाँ से. थैंक यू. उसके बाद आना है सोफिया. सोफिया आ रहा है, वो हमें कुछ कहने वाला है यहाँ पे. देखा मैंने कहीं. आज 15 अगस्त है, हर दिवस भारताचा राष्ट्र दिवस आहे. 15 अगस्त 1947 ला देश स्वातंत्र्य झाला. तिरंगा हा भारताचा राष्ट्र दिवस आहे. जनगण मन हा भारताचा राष्ट्रगीत आहे. वंदे मातरम हा भारताचा राष्ट्रगीत आहे. जय हिंद, जय भारत. थैंक यू. इसके बाद अभी आ रहा है फैजान, वो भी हमसे कुछ कहना चाहते हैं. Good morning everyone, my name is Faizan. Today is 15th August. We are celebrating Independence Day. I wish you all very happy Independence Day. Independence Day is National Festival of India. We got freedom on 15 August 1947. We remember our freedom fighters on this day. I am proud to be an Indian. मैं आपको एक शेर सुनाता हूँ. हम अपनी जान के दुश्मन को जान कहते हैं, अपनी जान के दुश्मन को जान कहते हैं, हम अपनी जान के दुश्मन को जान कहते हैं. मोहब्बत के इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. थैंक यू. आ रही है हमारे सामने कुछ पेश करने. सुनाइए. गाएगी गाएगी रुको. मेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. आ, आ, आ,
बहुत अच्छे। अभी सना के बाद आ रहे हैं ओजस, जिनको भी कुछ कहना है। Good morning, friends and dear parents. My name is Ojas Bode. I would like to deliver a speech on Independence Day. We celebrate Independence Day as the national festival of India. The day marks the anniversary of the national independence from the British Empire on 15 August 1947. Furthermore, it is the most auspicious day for the people of India, because India becomes independent after lots of hardship and sacrifices of the brave Indian freedom fighters. From that day onwards, 15 August became a very important day in Indian history. In the hearts of every Indian, the entire nation celebrates this day with full spirit of patriotism. After the independence, Pandit Jawaharlal Nehru was chosen as the first Prime Minister of India. Moreover, he unfurled our tricolor flag at the Red Fort in national capital New Delhi for the first time. From there onwards, every year Independence Day at Red Fort, New Delhi. In addition, Army performs many tasks that also include march past, cultural programs by school students, and in addition, we celebrate Independence Day to remember the lives that we sacrificed to gain freedom, as they are ones who struggled for our country. Furthermore, on this day, we forget our differences and unite as one true nation should. We celebrate on a vast scale in our country. Also, government is decorated with tricolor lights with orange, white and green, just like the national parade. Happy Independence Day. Thank you. Jai Hind, Jai Bharat. अभी इसके बाद जुमेरा आ रही है। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। यहाँ वहाँ सारा जहाँ देख लिया है, कहीं भी देख सा कोई नहीं है। असली स्वाद में दुनिया घुमा है, नहीं कहीं देख सा कोई नहीं। मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी मुझको तड़पाती रुलाती। सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, मम्मा तुझे सलाम, माँ तुझे सलाम। वंदे मातरम, 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 वंदे मातरम। तेरे पास ही मैं आ रहा हूँ, अपनी बाहें खोल दे, जोर से मुझको गले लगा दे, मुझको फिर वो प्यार दे। तेरे पास ही मैं आ रहा हूँ, अपनी बाहें खोल दे, जोर से मुझको गले लगा दे, मुझको
वंदे मातरम 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 वंदे मातरम। थैंक यू। बहुत ही बढ़िया, बहुत अच्छा गाया। अभी और किसी को कुछ परफॉर्म करना है? कोई चाहता है कुछ परफॉर्म करना? अगर नहीं तो हमारे एक HCR के गेस्ट अंकल है जो मराठी अंकल, उनको कुछ बोलना था। हाय क्लास सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि आजचे मुख्य पाहुणे या समारंभाचे, आज आपण इथे एकत्र जमलो ते स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी, जो आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। हे जे स्वातंत्र्य आहे, हे जे आपण आता उपभोगतोय ते खरोखरच उपभोगतोय का, हा मोठा प्रश्न आहे। याचं उत्तर मगाशी आपले जे दोन्ही पाहुणे बोलले त्याच्यावरनं असं दिसतं की आपण खरोखरच स्वतंत्र आहोत का, हा स्वतःला स्वतः प्रश्न विचारून बघा। याचं उत्तर पूर्णपणे नकारात्मक येईल आणि तुम्ही स्वतःला इंट्रोस्पेक्ट करा आणि खरोखर स्वतंत्र आहात। आता स्वातंत्र्य या शब्दाचा जो अर्थ आहे तो ज्या प्रकारचं स्वातंत्र्य आपल्या दृष्टीने असतं, एक पहिलं स्वातंत्र्य म्हणजे जे आज आपण ज्या स्वातंत्र्याचा महोत्सव करतो ते देशाचं स्वातंत्र्य, जे आपल्याला 77 वर्षापूर्वी प्राप्त झालं। त्यानंतरचं स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक स्वातंत्र्य। हे सामाजिक स्वातंत्र्याचा सुद्धा विचार केला तर ते पूर्णपणे स्वतंत्र आहोत का याचा विचार करावा लागेल। तिसरं स्वातंत्र्य म्हणजे कौटुंबिक स्वातंत्र्य। आताच आपल्या एका व्यक्तीने आपल्या मला वाटतं चीफ गेस्टनी सांगितलं की विद्यार्थ्यांना तुम्ही मोबाईल्स वगैरे प्रकारचा जो सोशल मीडिया आहे याच्यापासून दूर ठेवा। याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या मुलांचं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेता। पूर्वी आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी पूर्णपणे परिस्थिती वेगळी होती। जे आपले आई वडील सांगतील ते आपण ऐकायचो, भले ते बरं असो वाईट असो याचा विचारही करायचो नाही, कारण तेवढी एक तर आपली बुद्धी नव्हती आणि दुसऱ्याला उलट बोलणं अशा प्रकारची प्रवृत्ती नव्हती। आणि त्यानंतरचं चौथं स्वातंत्र्य म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य। अशा प्रकारची ही 4 स्वातंत्र्य आपल्याकडे आहेत। पण मी आज काही जास्त डिटेलमध्ये जाणार नाही। मी फक्त आजचा जो स्वातंत्र्य महोत्सव आपण साजरा करतोय म्हणजेच देश स्वातंत्र्याबद्दल मी बोलणार। आता हे स्वातंत्र्य कसं मिळालं याच्या अनेक कथा, खऱ्या खोट्या अशा प्रत्येक ठिकाणी पसरवल्या जातात। पण आता जे स्वातंत्र्य ज्या दिवशी आपल्याला मिळालं त्या दिवशी आपल्या भारताची काय परिस्थिती होती। संपूर्णपणे आपला देश हा ब्रिटिशांनी लुटून नेलेला होता। इथे कोणत्याही तुमच्या मूर्ती सुद्धा लुटून नेल्या होत्या। आता तुम्हाला माहिती आहे की आता सध्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांची तलवार परत आणण्यासाठी सुद्धा आपल्याला किती प्रकारचे कष्ट करावे लागले। त्यानंतर सुद्धा ती परत आल्यानंतर सुद्धा त्याच्यावर वादविवाद चालू झाले, ही खरी आहे का खोटी आहे, खरं की त्याच्याबद्दल सुद्धा वादविवाद। अनेक इतिहास तज्ञांनी सांगितलं ती खोटी आहे, काही जण म्हणतात ती खरी आहे। त्या अशा परिस्थितीत आपल्याला हा जो आपला एक वंदे मातरम आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये सुजलाम सुफलाम असा हा देश होता।
आणि खरोखरच तशी परिस्थिती होती की ज्यावेळी तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, 1000व्या शतकापूर्वी आपला जो GDP होता तो जवळजवळ 35% होता. अकबर महाराजांच्या काळामध्ये तो निगेटिव्ह झाला. इंग्रजांच्या काळातही बऱ्याच काळ GDP निगेटिव्ह होता आणि त्यानंतर तो हळूहळू वाढायला लागला. असं हे स्वातंत्र्य आपल्याला इंग्रजांनी पूर्णपणे आपलं जे वैभव होतं, आपल्या देशामध्ये जी संपत्ती होती ती लुटून नेल्यानंतर आपल्याला हा खुळखुळा करून हे स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलं. हे स्वातंत्र्य बहाल केल्यानंतर सुद्धा परिस्थिती गंभीर होती. अन्नधान्याचा तुटवडा होता. आमच्यासारख्यांना माहिती आहे की आम्हाला रेशनचं धान्य आणावं लागायचं. का? आपण स्वतंत्र असून एवढी भारत भूमी सुजलाम सुफलाम असून सुद्धा आपल्याला अन्नासाठी आपण गोदात जातो, अन्न मिळत नव्हतं. अनेक अमेरिकेसारख्या देशाकडे झोळी पसरायला लागायची. त्यांनी दिलेलं जे कदान्न असेल मिलेटसारखं ते आपण घ्यायचो. रेशन शॉपवर अनेक ठिकाणी रांगा लावायचो आणि रॉकेलसुद्धा आपण रेशनवर घ्यायचो. हे स्वातंत्र्य होतं का? असा विचार करा. या प्रकारे हे सगळं आपलं स्वातंत्र्य आपलं हिरावून घेतलं. आपल्याला कुळकुळा झालेला देश आपल्या हातात सोपवला. त्याला कारणं बरीच आहेत का स्वातंत्र्य मिळालं ते. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 1946 साली नाविक लोकांनी जी म्युटिनी त्याला म्हणतात, ते खरं म्युटिनी हा शब्द चुकीचा आहे. ते स्वातंत्र्य युद्ध होतं. तेव्हापासून इंग्रजांना लक्षात आलं की आता भारतीय उठाव करायला लागलेले. 1857चं सुद्धा स्वातंत्र्य युद्ध होतं, ते बंड नव्हतं. अशा वेळी आपल्याला हे जे स्वातंत्र्य मिळालं, आता सुद्धा स्वातंत्र्याने आपण वागू शकतो का? नाही वागू शकतो. तुमच्यावर बऱ्याच प्रकारची रिस्ट्रिक्शन्स आहेत. अनेक रिस्ट्रिक्शन्स आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्याबद्दल काही मी अधिक सांगायला हवं असं वाटत नाही. तुम्ही कोणत्याही कार्यालयात जा, म्युन्सिपाल्टीचं कार्यालय असो, सरकारी कार्यालय असो, खाजगी कार्यालय असो, तुम्ही स्वतंत्रपणे तुमचं आवेदन दिल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर ठराविक काळात मिळतं का? नाही मिळत. किती खेपा घालायला लागतात आणि काय काय करावं लागतं, आपले खिसेही रिकामे करावे लागतात. अशा वेळी हे स्वातंत्र्याचा विचार करणं गरज आहे. थोडंसं मी जे बोललो सगळ्यांना पटेल असं नाही. योग्य वाटलं तर त्याचं हे करा. पुढची जी सगळी स्वातंत्र्य आहेत, सामाजिक स्वातंत्र्य वगैरे, त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही. ते जे बोललो इथं देश स्वातंत्र्याबद्दल बोललो. आपला सर्वांचा आभारी. आणि मी इथे पाहुणा असून सुद्धा मला एक तुम्ही इथे संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत, वंदे. थँक्यू काका. मी खरंच खूप छान सांगितलं स्वातंत्र्याबद्दल आणि विचार करायला प्रवृत्त केलं. आपल्या ह्या आता सुषमा काकू आपल्यासमोर एक गाणं सादर करत आहेत. त्यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. मी खूप जुनं गाणं म्हणणार आहे. वंदे मातरम, 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 वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे. मातरम वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमफलशोभिनीं. शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमफलशोभिनीं. सुवासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदा
मातरम वंदे 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 मातरम सप्तकोटि कंठ कलकल निनाद करले विशब्द कोटि भृजैर्घृत कर करवाले सप्तकोटि कंठ कलकल निनाद करले विशब्द कोटि भृजैर्घृत कर करवाले ही बोली माँ तुम्ही अबले ही बोली माँ तुम्ही अबले बहुबल धारिणी नमामि तारिणी रिपुदल वारिणी मातरम वंदे 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 मातरम. धन्यवाद. काकू हे गाणं तर व्हायलाच हवं होतं. अजून कोणाला काही परफॉर्म करायचं आहे का? गार्गी जी आ रही है. यहाँ पे तो सभी गुरुजनों को बच्चों को स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं. एक छोटा सा बोलू नका इकडे. प्रणाम गीत प्रस्तुत करने जा रही हूँ जो कि हमारे सारे फ्रीडम फाइटर्स और उन सभी लोगों को जो देश की आज़ादी के लहरे और आज भी हमारे देश को बुलंदियों में पहुंचाने के लिए कोशिश निरंतर की जा रही है. धनी बात है मेरू धनी बात है मेरू चतुरा चरारू कर जोड़ दोना आज धनी बात है ज्ञान दियो संगीत श्रवण को ज्ञान दियो संगीत श्रवण को श्रवण आए फुहार धीमी कीरति की कर दीपा की बरसा पे गुनियाना ये सिरा काज पाते वीरो रानी पाते गीत बेली मुरझाई गीत बेली मुरझाई जात रही भरत खंड श्रम गोविंद वीर दियो चतुराती रति अखंड गीत बेली मुरझाई गीत बेली मुरझाई. एक और परफॉर्मन्स हमारे सामने होने वाला है. संस्कृत गाणं म्हणायचा प्रयत्न मुलं करतील पण त्यांचं आजच्या कार्यक्रमासाठी म्हणून तयारी झालेली नाहीये. जे काही ते क्लासमध्ये शिकतात त्या बेसिसवर एकाद दुसरं कडवं म्हणतील. बालका भारत भक्ता वयं बालिका भारत भक्ता वयं हि सर्वे भारत भक्ता पृथ्वीं स्वर्गं जेतुं शक्ता वयं भारत भक्ता वयं बालिका भारत भक्ता वयं सुधीरा वयं सुवीरा दुष्टमानसा पुष्टशरीरा भूरि पठामो भूरि लिखामो भस्मो जनहिते नियुक्ता बालका भारत भक्ता वयं बालिका भारत भक्ता वयं हि सर्वे भारत भक्ता पृथ्वीं स्वर्गं जेतुं शक्ता. थैंक यू. अर्थ यहाँ पे स्पष्ट करना चाहूंगी.
क्योंकि सबको संस्कृत का नॉलेज नहीं रहेगा। तो इसका मतलब ये है कि हम सब भारत देश के भक्त हैं, भारत माता के भक्त हैं। और बच्चों का गाना है, इसलिए उसमें ऐसा है कि अच्छे से पढ़ेंगे, लिखेंगे और भारत के लिए अच्छा काम करेंगे, सबके लोगों का सेवा करेंगे, ऐसा उसका मतितार्थ है। धन्यवाद। खायचा नाही तो इतिहास का मैं आईना हूँ, तहजीब का रंग सुनहरा हूँ। गंगा जमुना मेरी आंखें, मैं नए भारत का चेहरा। मैं कल भी था, मैं आज भी हूँ, मैं नवयुग का अंदाज भी हूँ। सारी दुनिया का घर मुझ में है, इस मिट्टी का आदर मुझ में है। मैं देशभक्त भी कर हूँ, मैं नए भारत का चेहरा, मैं नए भारत का चेहरा। मैं बेटे की मुस्कान में हूँ, मैं नारी के सम्मान में हूँ। मैं बेटे की मुस्कान में हूँ, मैं नारी के सम्मान में हूँ। विज्ञान और किसान में हूँ, हर वीर में और जवान में हूँ। मैं सीमाओं का पहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ। रग में जोश की बूंदें, बूंदों में जीत ही गूंजे, इस गूंज से गिर जाएगा आसमान भी कदमों में। रोको ना सपनों के तूफानों को, रोको ना ख्वाबों की उड़ानों को, रोको ना आंखों के निशानों को। आज जैसे बरसा दे ये इरादे, जिगरा है, जिगरा है, जिगरे से निकलेंगी चिंगारियां। ओ जिगरा है, जिगरा है, जिगरा है, जिगरे से निकलेंगी चिंगारियां। रात की सुरंग भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी। लड़ जाना है लहू में एक चिंगारी, जिद से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा। मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, जिद से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा। मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, जिद से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा। बन के जब तुरे बन के
एनर्जेटिक परफॉर्मन्स नंतर आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करतोय आणि सगळ्यांनी स्नॅक्सचा आनंद घ्या आणि आज आपण